नगर मनमाड महामार्गाची वाहतूक पहाटेपासूनच ठप्प झाली आहे। 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अनकवाडी शिवारात कंटेनर पलटी झाल्यानं वाहतुकीची कोंडी झाली आहे। 20 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अनकवाडी शिवारात कंटेनर उलटलाय आणि त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे। नगर मनमाड वाहतूक ठप्प झाली आहे। 20 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात आणि याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतो। नगर मनमाड वाहतूक ठप्प झाली आहे कारण 20 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्यात आणि या शिवारात कंटेनर उलटलाय, त्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे। बातमी आहे सैफ अली खानवरील हल्ल्यासंदर्भात। हल्ल्याला आता तब्बल 33 तास उलटून गेलेत, तरी आरोपी मोकाटच आहे। हल्लेखोर वसई विरारच्या दिशेने पळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। बँड्रा वांद्रे स्टेशन मधील सीसीटीव्ही मध्ये आरोपी कैद झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। सीसीटीव्हीच्या सहाय्याने चोराचा मागोवा पोलिसांकडून घेतला जातोय। पोलिसांचं पथक वसई विरारच्या दिशेने रवाना सुद्धा झालंय। सैफ अली खानच्या हल्ल्याला आता 33 तास उलटून गेलेत, तरीही अजून हल्लेखोराला अटक झाली नाहीये। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराचीही रेकी केल्याची माहिती समोर येते। सैफवर ज्या हल्लेखोराकडून हल्ला झालाय त्यावर शाहरुख खानच्या घराचीही त्याने रेकी केल्याची माहिती समोर येते। आरोपीकडून शाहरुखच्या घराचीही रेकी करण्यात आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सचिन वाघ। सचिन, सचिन झाड, काय सांगाल की सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुख खानच्या घराची ही रेकी करण्याची माहिती आता समोर येते, या संदर्भात अधिकची माहिती? नक्कीच अशी माहिती सध्या समोर येते की जवळपास 2 ते 3 दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यात देखील घुसण्याचा प्रयत्न केला होता। या इसमाने शाहरुखच्या मन्नत बंगल्याची भिंत देखील तो चढला होता, मात्र त्याला भिंतीवर असलेल्या जाळ्या पार करता आला नाही, त्यामुळे तो बंगल्यात घुसण्यासाठी असमर्थ ठरला होता आणि त्याच्या 2 ते 3 दिवसातच आपण बघितलं तर सैफ अली खानवरती जीवघेणा हल्ला झाला होता। एक अज्ञात इसम त्याच्या घरात घुसला आणि त्याने चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानवरती हल्ला केला आणि या दोन्ही घटनांमधला आरोपी हा एकच असू शकतो अशी शक्यता सध्या पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। 2 ते 3 दिवसापूर्वी शाहरुखच्या वांद्रे येथील मन्नत बंगल्यात घुसण्याचा एका अज्ञात इसमाचा प्रयत्न होता। भिंत देखील तो चढला होता, मात्र भिंतीवरती असलेल्या जाळीमुळे त्याला शाहरुखच्या बंगल्यात घुसता आलं नाही। त्यानंतर त्याने तो प्रयत्न सोडला आणि त्याच्या 2 ते 3 दिवसातच सैफ अली खानवरती त्याच्या राहत्या घरात हल्ला झालेला आहे। त्यामुळे दोन्ही घटनांमधली आरोपी एकच असल्याची शक्यता सध्या पोलिसांनी वर्तवलेली आहे। आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की काही दिवसांपूर्वी शाहरुख खानला धमकी देण्यात आली होती, तर या प्रकरणी सुद्धा याच आरोपीचा हात असू शकतो का? नक्कीच सध्या अशी शक्यता वर्तवली जाते, कारण शाहरुख आणि सैफ अली खान ह्या दोघांचेही बंगले जे आहेत ते वांद्र्यातच आहेत, वांद्रे पश्चिमेला आहेत। वांद्रे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन्ही अभिनेत्यांचे बंगले आहेत आणि अगदी 2 ते 3 दिवसांच्या अंतरामध्येच या घटना घडलेल्या आहेत। जी मोडस ऑपरेंडी आहे आरोपीची ती देखील सेमच आहे, कारण जाताना आरोपी कोणाला दिसलेला नव्हता। भिंत चढून या आरोपीने इमारतीत प्रवेश केला होता सैफ अली खानच्या केसमध्ये आणि त्यानंतर सचिन, तुम्ही असे जोडलेले राहा, तुमच्याकडून अजूनही माहिती अपेक्षित आहे। तुर्तास आपण ब्रेकिंग पाहूया की सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीकडून शाहरुखच्याही घराची रेकी करण्यात आली होती अशी बातमी आता समोर येते। सैफवर हल्ला झाला होता परवा आणि 33 तास त्याला उलटून गेलेत आणि अजूनही हा आरोपी फरार आहे, अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नसतानाच आता एक मोठी बातमी समोर येते की याच आरोपीकडून शाहरुख खानच्याही घराची रेकी करण्यात आल्याची माहिती मिळतीये। सैफवर झालेल्या हल्ला प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते की याच आरोपीने शाहरुख खानच्याही घराची रेकी केली होती। 14 जानेवारीलाच हा बंगल्यात गेला होता अशी माहिती समोर येते।
सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात एक जण आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी पाहतोय की सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात आता एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफवर हल्ला होऊन 33 तास उलटलेत आणि आता एक जण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता हे जे आपण व्हिज्युअल्स पाहतोय त्यामध्ये आपल्याला सैफवर हल्ला करणारा आरोपी दिसतोय आणि आता एकाला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सैफवर हल्ला होऊन जवळजवळ 33 तास उलटून गेलेले आहेत आणि आता या प्रकरणात एक अपडेट समोर येते। या प्रकरणात आता एका जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफवर हल्ला करणारा आरोपी आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, तो पळ काढताना आपल्याला दिसून येतोय। आत्ताची अपडेट समोर येते की सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात एक जण आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। सैफवर परवा रात्री हल्ला झाला होता, जवळजवळ 1:30च्या सुमारास हा हल्ला झाला होता आणि त्यानंतर आता 33 तास उलटून गेलेत आणि यानंतर आता एका आरोपीला या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि तो आरोपी कोण आहे त्याची दृश्य आपण साम टीव्हीवर पाहू शकतोय। सैफवर हल्ला करणारा आरोपी पळ काढताना या दृश्यांमध्ये दिसून येतोय। सीसीटीव्हीचं फुटेज आपण पाहू शकतोय की हल्ला झाल्यानंतर हा सैफवर हल्ला करणारा आरोपी कसा पळ काढून निघून जातोय आणि सैफ हल्ला प्रकरणी आता एक जण ताब्यात घेण्यात आलेल्याची माहिती मिळते। तब्बल 33 तासांनंतर एका आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलंय। बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्याच्यावर हल्ला झाला होता। त्यानंतर सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, त्याच्यावर न्यूरो सर्जरी पार पडली, कॉस्मेटिक सर्जरी पार पडली आणि आता 33 तासांनंतर सैफवर हल्ला झाल्याच्या 33 तासांनंतर एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय। बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता, त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर सर्जरी झाली आणि त्यानंतर आता सैफवर हल्ला झाल्याप्रकरणी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। सैफवर हल्ला करणारा आरोपी आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय आणि हा आरोपी तिथून पळ काढताना दिसून येतोय। सैफवर बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला। या हल्ल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर न्यूरो सर्जरी, कॉस्मेटिक सर्जरी पार पडली। त्याच्या पाठीकडच्या भागातून 2 ते 3 इंचाचा एक धारदार वस्तूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग आला होता, पोलिसांच्या तपासाला आणि त्यानंतर आता तब्बल 33 तास उलटून गेलेत आणि त्यानंतर आपल्या समोर एक मोठी अपडेट येते की सैफ हल्ला प्रकरणी एक जण ताब्यात घेण्यात आलेला आहे। हा आरोपी जो आहे तो वसई विरारकडे फरार झालाय अशी ही माहिती समोर येत होती आणि आता अपडेट येते की सैफ हल्ल्या प्रकरणी एक जण ताब्यात घेण्यात आलेला आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आणि या प्रकरणात मोठी बातमी आपण पाहतोय। बुधवारी 1:30च्या सुमारास, मध्यरात्री 1:30च्या सुमारास सैफवर हल्ला झाला होता, त्यानंतर तब्बल 33 तासानंतर एका आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलेले आहे। बुधवारी मध्यरात्री हल्ला झाल्यानंतर 1:30च्या सुमारास हल्ला झाल्यानंतर जवळजवळ 3:30 वाजता सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याच्यावर तिथे न्यूरो सर्जरी पार पडली, त्यानंतर त्याच्यावर कॉस्मेटिक सर्जरी पार पडली। 3 मोठे न्यूरो सर्जन तिथे होते, भूलतज्ञ, न्यूरोसर्जन आणि कॉस्मेटिक सर्जन तिथे होते। त्यांच्या निगराणीखाली त्याच्यावर सर्जरी पार पडली। त्याच्या पाठीच्या भागातून 2 ते 3 इंच लांबीचा धारदार वस्तूचा तुकडा बाहेर काढण्यात आला आणि त्यानंतर आता या सर्व प्रकरणी पोलिसांची टीम ॲक्शन मोडवर आलेली असताना माहिती मिळत होती की जो आरोपी आहे तो वसई विरारच्या दिशेने फरार झालाय आणि आता 33 तासानंतर अपडेट समोर येते की सैफ अली खानच्या प्रकरणात आता एका 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। तब्बल 33 तासानंतर एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले। बुधवारी मध्यरात्री 1:30च्या सुमारास हल्ला झाला होता, त्यानंतर 3:30च्या सुमारास त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केलं। त्याच्यावर काही सर्जऱ्या पार पडल्या आणि त्यानंतर त्याच्या पाठीकडच्या भागातून 2 ते 3 इंचाचा धारदार शस्त्राचा तुकडा बाहेर काढण्यात आला। जवळजवळ 6 वार त्याच्यावर करण्यात आले होते, हातावर आणि पाठीवर, मानेवर सुद्धा त्याच्या आरोपीकडून सैफवर 6 वार करण्यात आले होते। त्यापैकी 2 वार हे गंभीर होते अशी ही माहिती आपल्याला मिळाली होती आणि यानंतर आपण दृश्य पाहतोय आता की त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। वांद्रे पोलीस चौकीमध्ये त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे। आपण आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य सामवर पाहतोय। याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल चवळे। विशाल, काय सांगाल की आता 33 तासानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती?
नक्कीच हे एक मोठं यश म्हणावं लागेल. तब्बल 33 तास उलटून गेलेले आहेत सैफ अली खान वरती हल्ला होऊन आणि तब्बल 33 तासानंतर एका आरोपीला एका संशयिताला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे पोलिसांनी. मात्र हे नेमकं कुठून घेतलं त्याला ताब्यात याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण जरी आलं नसलं तरी सध्याच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल. कारण एका आरोपीला जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे. जी सूत्रांकडून जी माहिती मिळत आहे त्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या आरोपीने जे आहेत ते या अगोदर देखील शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केल्याची जी माहिती आहे ती देखील सूत्रांकडून आपल्याला समोर आलेली आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर हा आरोपी संशयित जो आहे तो सध्या ताब्यात आलेला आहे आणि सध्या पोलीस जे आहेत ते कसून तपास करत असल्याचे माहिती जी आहे ती समोर येत आहे. मात्र या अगोदर ह्या आरोपीने आणखी कोणत्या अभिनेते असतील कलाकार असतील त्यांच्या घराची रेकी केली होती का याबाबत देखील पोलीस जे आहेत ते तपास करताना दिसून येत आहेत. मात्र नेमका त्याचा उद्देश काय होता हे आता पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यानुसार या आरोपीला काही वेळानंतर सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होणार असल्याचं देखील समजतंय. विशाल, तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की जो सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला आरोपी दिसतोय आणि ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय ते दोन्ही व्यक्ती सेम आहेत का? अद्यापही पोलिसांकडून कोणतेही स्पष्टीकरण जे आहे ते समोर आलेलं नाही. मात्र प्रथम दर्शनी पाहिले असता सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो आरोपी आहे आणि हा जो पोलिसांनी ताब्यात घेतलेली जी व्यक्ती आहे ही जवळपास त्यांची चेहरेपट्टी जी आहे ती सारखीच असल्याचं जे आहे ते स्पष्ट होते. मात्र सीसीटीव्हीचं जे फुटेज आहे सीसीटीव्हीचं जे चित्र आहे ते क्लिअर नसल्यामुळे याबाबत सांगणं अद्याप समोर स्पष्ट होत नाही की नेमका तोच आरोपी आहे का. मात्र पोलीस जे आहेत ते सध्या याची कसून तपासणी जी आहे ती सध्या करत असल्याचं स्पष्ट होते. जी विशाल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. सैफ अली खान हल्ल्या प्रकरणात मोठी बातमी समोर येते की तब्बल हल्ल्याच्या 33 तासानंतर एका जणाला ताब्यात घेण्यात आले. सैफवर बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर 3:30 वाजता त्याला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर सर्जरी पार पडली आणि आता तब्बल 33 तासानंतर मोठी बातमी समोर येते की सैफवर हल्ला करणाऱ्या प्रकरणात एक जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पोलीस या प्रकरणी आता पुढचा तपास करतायत. दरम्यान या आरोपीला कुठून ताब्यात घेण्यात आलंय हे अद्यापही समोर आलेलं नाहीये. तरीही पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे. तब्बल 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलंय. तब्बल 33 तासानंतर एक जण ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये सैफवर हल्ला करणारा आरोपी पाहतोय. आता प्रश्न उपस्थित होतोय की हा आरोपी आणि पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलेत ती व्यक्ती एकच आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत सचिन गाड. तर सचिन, काय सांगाल की पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे तर सीसीटीव्हीतला आरोपी आणि हा आरोपी एकच व्यक्ती आहेत का? काही तांत्रिक कारणामुळे आपण सचिनकडे जाऊ शकत नाहीये. तुर्तास आपण पाहतोय की सैफवर हल्ला झाला आणि त्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते. तब्बल 33 तासांनंतर एका जणाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय की पोलीस त्या आरोपीला पकडून घेऊन जात आहेत. त्याला ताब्यात घेण्यात आलेले आहे. वांद्रे पोलीस चौकीमधली ही दृश्य आपण पाहतोय. सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात आता तब्बल 33 तासानंतर एकाला पकडण्यात यश मिळालंय. एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. वांद्रे पोलीस चौकीमध्ये हे पोलीस त्या आरोपीला ताब्यात घेऊन जात असतानाची दृश्य आपण साम टीव्हीवर एक्सक्लुझिव्हरित्या पाहतोय. बुधवारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सैफवर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळपास 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर कॉस्मेटिक सर्जरी, न्यूरोसर्जरी पार पडली. 3 मोठे सर्जन तिथे होते. त्यांच्या निगराणीखाली ह्या सर्जऱ्या पार पडल्या. त्याच्या पाठीच्या भागातून 2 ते 3 इंच धारदार वस्तू बाहेर काढण्यात आली. त्याच्या अंगावर 6 वार करण्यात आले होते आणि आता ह्या दृश्य आपण पाहतोय की त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले आहे. वांद्रे पोलीस चौकीमध्ये त्या आरोपीला नेण्यात येत आहे. पोलिसांच्या ताब्यात आता ही व्यक्ती आहे.
प्रश्न उपस्थित होतोय की ह्या आरोपीकडून असा हल्ला का करण्यात आलाय आणि अशीही माहिती मिळत होती की याच आरोपीकडून शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी करण्यात आली होती। तर हा मुळात वांद्रे परिसरात असलेल्या मोठ्या अभिनेत्यांच्या घरात रेकी का करतोय, त्यांच्यावर हल्ले का करतोय, हा सगळ्यात मोठा सवाल इथे उपस्थित होतोय। बुधवारी 1:30च्या सुमारास जवळजवळ सैफवर हल्ला करण्यात आला होता आणि त्या प्रकरणी आता तब्बल 33 तास उलटून गेलेत। पोलिसांची चौकशी अद्यापही सुरू आहे आणि आता अपडेट समोर येते की या प्रकरणात आता एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण साम टीव्हीवर या आरोपीचा चेहरा पाहू शकतोय, एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय की सैफवर हल्ला करणारा आरोपी आपण एका दृश्यात पाहू शकतोय आणि दुसऱ्या दृश्यात त्या ज्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तो आरोपी, त्या आरोपीचा चेहरा आपण पाहू शकतोय। सैफवर हल्ला झाल्याच्या प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येते। तब्बल 33 तासानंतर एका जणाला ताब्यात घेण्यात आलंय। बुधवारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मध्यरात्री 1:30 वाजता सैफवर हल्ला झाला होता। त्यानंतर त्याला 3:30च्या सुमारास लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्याच्यावर न्यूरो सर्जरी पार पडली, त्यानंतर कॉस्मेटिक सर्जरी पार पडली, त्याच्या पाठीवर वार करण्यात आला होता। तो खोल मणक्याजवळ वार झाला होता, तिथून 2 ते 3 इंचाचा धारदार शस्त्रूचा। या प्रकरणी अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सचिन गाड। सचिन, काय सांगाल की आता तब्बल 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि सीसीटीव्हीतली व्यक्ती आणि पोलिसांच्या ताब्यात असलेली व्यक्ती एकच आहे का आणि मुळात या व्यक्तीला कुठून पकडण्यात आलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय की आताच एका इसमाला पोलिसांनी वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। सध्या त्या इसमाची आणि आपण जर या संपूर्ण दृश्यांकडे बघितलं तर ज्या आरोपीला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या इस्मानी सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता, या दोघांमध्येही कमालीचं साधर्म्य आहे। ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता त्याचा जो हुलिया होता तो अनेकांच्या जबाबामध्ये आलेला होता आणि तो जवळपास 35 ते 40 वर्षाचा इसम होता। त्याचा सावळा वर्ण होता, सडपातळ बांधा होता, उंची अंदाजे 5 ते 5.5 इंच एवढी होती। काल त्याने जेव्हा हल्ला केला तेव्हा त्याने एक काळसर रंगाची पॅन्ट घातली होती, गडद रंगाचा शर्ट होता, डोक्यावर एक कॅप होती आणि ज्या इस्माला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि ज्याला वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्याचा देखील जो एक हुलिया आहे तो अगदी सारखाच आहे। दोन्ही इस्मांमध्ये अगदी कमालीचं साधर्म्य आहे। त्यामुळे अशी एक शक्यता वर्तवली जाते की हे दोन्ही इसम सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला करणारा आणि ज्या इस्माला अखेर वांद्रे पोलिसांनी तब्बल 33 तासांनी ताब्यात घेतलेलं आहे, हे दोन्ही इसम सारखेच असू शकतात आणि म्हणून आपण बघतोय की सध्या त्याची शहानिशा सध्या वांद्रे पोलीस करतायत। आता ज्या लोकांनी त्याचा सामना झाला होता, सैफ अली खानच्या घरी काम करणारे जे कर्मचारी होते, सैफ अली खान स्वतः होता, करीना कपूर होती, त्यांनी या इस्माला प्रत्यक्ष बघितलं होतं। त्यांच्यापैकी कोणातरी सध्या पोलीस इथे पोलीस ठाण्यामध्ये बोलवतील, त्याची ओळख परेड केली जाईल आणि त्यानंतर या गोष्टीची पुष्टी होईल की हा तोच इसम आहे। मात्र आपण जी दृश्य त्याला वांद्रे पोलीस स्टेशनच्या गेटमधून जेव्हा त्याला आतमध्ये नेलं गेले तेव्हा त्याची दृश्य ही साम टीव्हीला मिळालेली आहेत आणि दोन्ही दृश्य ही कमालीची साधर्म्य आहेत। जो इसम सीसीटीव्हीमध्ये जो रेकॉर्ड झालेला होता तो इसम आणि ज्याला आता वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले त्यामध्ये कमालीचं साधर्म्य आहे। त्यामुळे नक्कीच या केसमध्ये ज्या इस्माने सैफ अली खानच्या घरावरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता हे दोन्ही इसम सारखेच असू शकतात अशी दाट शक्यता आहे। सचिन, काय सांगाल की अशी एक अपडेट होती की हा जो आरोपी आहे तो वसई विरारकडे फरार झालेला आहे अशी माहिती मिळत होती, तर मुळात वांद्रे पोलिसांनी याला कुठून अटक केली आहे, कुठून त्याला ताब्यात घेतलंय? नक्कीच अद्याप याची पुष्टी झालेली नाही की नेमका आरोपीला कुठून ताब्यात घेतलं। मात्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काल रात्री जवळपास 3 ते 3:30च्या दरम्यान आरोपीने सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला आणि त्यानंतर आरोपी पसार झाला होता। पसार होताना वांद्रे रेल्वे स्टेशनचे जे सीसीटीव्ही फुटेज आहे त्यामध्ये कुठे ना कुठे दुर्घट असा आरोपी दिसला होता आणि त्यानंतर हा आरोपी वसई विरारच्या दिशेने गेला होता आणि जसं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं तसे वांद्रे पोलिसांच्या टीम असतील, गुन्हे शाखेच्या टीम असतील, या सगळ्या टीम वसई विरारच्या दिशेने
रवाना झाल्या होत्या आणि तिथूनच या आरोपीला पकडलं जाण्याची दाट शक्यता आहे. अद्याप पोलिसांनी हा तोच इसम आहे का याची खात्री केलेली नाहीये, त्याची पोलीस देखील शहानिशा करतात. मात्र या दोन्ही इस्मांमध्ये ज्या इस्माने सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला आणि ज्या इस्माला सध्या पोलिसांनी वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्या दोघांमध्ये कमालीचं साधर्म्य आहे. सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला होता त्याचा जो हुलिया होता तो अनेक जे सैफ अली खानच्या घरी कर्मचारी होते त्यांच्या जबाबाने आलेला आहे. 5 ते 5.5 फूट उंच असलेला हा जवळपास इसम होता. सावळा त्याचा वर्ण होता, सडपातळ बांधा होता आणि त्याच वर्णनाशी मिळत्या जुळत्या इसमाला सध्या वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याची सध्या चौकशी सुरू आहे आणि हा तोच इसम असल्याची सध्या दाट शक्यता देखील वर्तवली जाते. जी सचिन, काय सांगाल की पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलेलं आहे, पोलिसांकडून या गोष्टीवर काही पुष्टीकरण देण्यात आलेलं आहे का? अद्याप पोलिसांनी कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. सध्या आरोपीला आताच काही मिनिटांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्याची चौकशी सध्या वांद्रे पोलीस करतात. आपण जर बघितलं तर त्याला सध्या वांद्रे पोलीस ठाण्यातच नेलेलं आहे. आताच पोलिसांचं एक वाहन त्या आरोपीला इथे संशयिताला इथे घेऊन आले आणि त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. इथे जे पोलिसांचे जे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, ते त्याची इथे चौकशी करतील. एवढंच नव्हे तर सैफ अली खानचे जे कर्मचारी होते ज्यांचा या इस्माशी प्रत्यक्ष सामना झाला होता, ज्याने त्यांच्यावरती मध्यरात्री हल्ला केला होता, त्यांचं स्टेटमेंट तर याआधीच पोलिसांनी रेकॉर्ड केलेलं आहे. मात्र त्यांना या इस्माचा पोलीस फोटो पाठवतील आणि तोच हा इसम आहे का याची पोलीस शहानिशा करतील आणि त्यानंतर पोलीस अधिकृतरित्या या संदर्भात भाष्य करतील. मात्र आपण बघतोय की एका इस्माला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. याआधी देखील आपण बघितलं असेल की सैफ अली खानच्या घरी असलेले कर्मचारी असतील, सुरक्षा रक्षक असतील, त्यासोबतच त्या सैफ अली खानच्या घरी काही दिवसांपूर्वी जे फ्लोअर पॉलिशिंगचं काम होतं ते झालं होतं आणि त्या संदर्भातील देखील अनेक लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अनेकांची चौकशी सध्या सुरू आहे आणि आता एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, ज्याचं वर्णन हे ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला होता आणि जो इसम CCTV दृश्यांमध्ये पकडला गेला होता त्या दोघांमध्येही कमालीचं साधर्म्य आहे. आणि आता या इस्माची सध्या पोलिसांकडून चौकशी केली जाते. सुरुवातीला पोलीस शहानिशा करतील की हा तोच आरोपी आहे की नाही आणि त्यानंतरच पोलीस त्यांचं अधिकृत जे वर्जन असेल ते काही वेळातच देण्याची शक्यता आहे. जी सचिन, तुम्ही असेच जोडलेले राहा. तुर्तास आपण ब्रेकिंग पाहतोय की तब्बल 33 तासानंतर सैफवर हल्ला केलेला एक संशयित आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ला प्रकरणात एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. ताब्यात घेतलेला व्यक्ती तोच आहे का याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जातोय. जवळपास अनेक CCTV पाहिल्यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून लवकरच याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. संशयित म्हणून ताब्यात घेतलेला व्यक्ती आरोपी आहे का हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास आपण एक ब्रेकिंग पाहतोय की सैफवर हल्ला झाल्या प्रकरणी आता एक मोठी बातमी समोर येते. तब्बल 33 तासानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे. सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात आपण मोठी अपडेट समोर पाहतोय की तब्बल 33 तासानंतर एका जणाला ताब्यात घेतलेला आहे. आमच्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे की या CCTV दिसणारा आरोपी आणि ताब्यात घेतलेल्या आरोपीमध्ये कमालीचं साधर्म्य आहे. संशयित आरोपी आणि जो CCTVत आरोपी दिसतोय त्यांच्यात कमालीचं साधर्म्य आहे. सैफवर हल्ला झाला त्या प्रकरणी एक जण ताब्यात घेतलंय. दरम्यान शाहरुख खानच्या घराची सुद्धा या आरोपीकडून काही दिवसांपूर्वी रेकी करण्यात आली होती अशीही माहिती आपल्या समोर येते. आरोपीकडून शाहरुखच्या घराची रेकी करण्यात आली होती का, हाच तो आरोपी आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय. सैफवर बुधवारी मध्यरात्री 1:30 वाजच्या सुमारास त्याच्यावर हल्ला झाला आणि त्यानंतर तब्बल 33 तासांनंतर पोलिसांनी आता सैफवर हल्ला करणाऱ्या एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की सैफवर हल्ला झालेल्या प्रकरणात आता एका संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. प्रतिनिधी सचिन गाड आमच्यासोबत आहेत. तर सचिन, काय सांगाल की आता या संशयित आरोपीला मुळात कुठे ठेवण्यात आलेला आहे आणि पुढे याची रवानगी कुठे होऊ शकते?
नक्कीच आपण बघतोय की सध्या जो संशयित त्याला पोलीस सध्या घेऊन आलेले आहेत, त्याला सध्या वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पोलीस स्टेशनच्या वरच्या मजल्यावरती त्याला सध्या ठेवण्यात आला असून त्याची चौकशी सध्या पोलिसांकडून केली जाते. पोलीस अधिकारी जे या केसशी निगडीत सगळे जे ज्येष्ठ अधिकारी आहेत ते सध्या इथे दाखल झालेले आहेत आणि ज्या संशयित त्याला सध्या ताब्यात घेण्यात आहे त्याची सध्या इकडे कसून चौकशी केली जाते. जे साधारण या दोन्ही एक संशयित आणि आरोपीमध्ये आहे त्यावरूनच अशी शक्यता वर्तवली जाते की हा तोच आरोपी असू शकतो आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की पोलिसांच्या तपासाला सुरुवात झालेली आहे. ज्या इस्माने सैफ अली खानवरती त्याच्या घरात घुसून हल्ला केला होता त्याने देखील त्याच्या पाठीवरती एक बॅग होती आणि ज्या संशयित त्याला आपण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या त्याच्यासोबत देखील एक सॅक बॅग, त्याच्या पाठीवर देखील एक सॅक बॅग आहे आणि जे वर्णन आहे ज्या इस्माने सैफ अली खानवरती हल्ला केला आणि ज्या संशयित त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांचं वर्णन हे अतिशय यांच्यामध्ये साधर्म्य आहे. अद्याप पोलिसांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये. पोलिसांनी हे देखील म्हटलेलं नाहीये की हा तो आरोपी नाहीये किंवा त्याची खातपुष्टी देखील केली नाही की हा तोच आरोप आहे. सध्या तपास चालू आहे, आरोपीची चौकशी चालू आहे. आता त्याची पूर्ण पोलीस शहानिशा करतील. जे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झालेलं आहे त्याची फोटो आणि आरोपीचे प्रत्यक्ष आरोपी यामध्ये काही साधर्म्य आहे का हे जुळतायत का हे सध्या याची शहानिशा केली जाईल. एवढंच नव्हे तर जे सैफ अली खानचे जे कर्मचारी होते, सैफ अली खान होता, करीना कपूर होती, त्यांचा आणि आरोपीचा सामना झाला होता, त्यांचा व्यवस्थितपणे तपास केला जाईल आणि खात्री झाल्यानंतर की हा तोच आरोपी आहे त्याच्यानंतरच पोलीस आपलं अधिकृत जबाब देतील. तुर्तास सचिन, तुम्ही असेच जोडलेले राहा, तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे. आपण पाहतोय आताच्या घडीच्या दोन महत्त्वाच्या बातम्या की संशयित आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर याच आरोपीकडून शाहरुख खानच्या घराची सुद्धा रेकी करण्यात आली होती का हा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय. सैफवर बुधवारी 1:30 वाजता हल्ला करण्यात आला होता आणि तब्बल 33 तासानंतर आता एका जणाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आताची आपण दृश्य पाहतोय की वांद्रे पोलीस स्टेशन मधील आपण दृश्य पाहतोय की त्याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि मोठे पोलीस अधिकारी तिथे दाखल होत आहेत. आता ते या सगळ्या प्रकरणाचा तपास करतील आणि त्यानंतर हा आरोपी तोच आहे का हे सिद्ध झाल्यानंतर, हे स्पष्ट झाल्यानंतर त्याची रवानगी कुठे करायची, त्याच्यावर काय कारवाई करायची हा निर्णय पोलिसांकडून घेण्यात येईल आणि याबाबत स्पष्टीकरण देण्यात येईल. तुर्तास आपण पाहतोय की संशयित आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्याला वरच्या कक्षात या संशयित आरोपीला तुर्तास ठेवण्यात आलेला आहे आणि याची चौकशी करण्यासाठी आता मोठे पोलीस अधिकारी तिथे दाखल होत आहेत. आता हा संशयित आरोपी आणि सीसीटीव्हीत समोर आलेला आरोपी यांच्यामध्ये प्रचंड साधर्म्य आहे अशी माहिती समोर येते. जी सॅक त्या सीसीटीव्हीतल्या आरोपीकडे होती तशीच सॅक या संशयित आरोपीकडून सुद्धा मिळालेली आहे अशीही माहिती समोर येते. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आता कसून चौकशी केल्यानंतर, तपास केल्यानंतर आता संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. या संशयित आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात येईल की हा आरोपी तोच आहे का, हे सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर काय कारवाई करताहेत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बुधवारी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास सैफ अली खानवर पतोडी घराण्याचा नवाब सैफ अली खान पूर्ण सुरक्षा व्यवस्था असताना त्याच्या घरात शिरून त्याच्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर तब्बल 33 तासांनी सैफवर हल्ला करणारा आरोपी, संशयित आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे. सीसीटीव्ही दृश्यामध्ये आपण या सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीची दृश्य पाहतोय आणि एकीकडे ज्या आरोपीला, संशयित आरोपीला वांद्रे पोलिसांनी पकडलंय, त्या आरोपीला ताब्यात घेतलंय त्याचीही दृश्य पाहतोय. या दोघांमध्ये काय साधर्म्य दिसून येत आहेत, पण हा आरोपी तोच आहे का हे अद्यापही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. पोलिसांची चौकशी सुरू आहे, पोलिसांचा तपास सुरू आहे. चौकशी करण्यात आल्यानंतर हा तोच आरोपी आहे का हे सिद्ध होणार आहे. त्यानंतर काय कारवाई या आरोपीवर करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.